अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग बघा, श्रावण मासातील शेवटचा दिवस, कारण आज आहे श्रावणी अमावस्या, ज्या अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या असं देखील म्हणतो। बघा, ही अमावस्या उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते। खरं तर वर्षभरात ज्या 12 अमावस्या येतात त्यापैकी काही अमावस्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यापैकीच श्रावण मासात येणारी ही जी पिठोरी अमावस्या आहे ही सर्वश्रेष्ठ अमावस्या आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचे काही विशेष उपाय सांगणार आहे। बघा, रात्री झोपताना तुम्हाला उशीखाली या काही वस्तू ठेवायच्या आहेत। 5 वस्तू सांगणार आहे। या 5 पैकी एक जरी वस्तू तुम्ही अमावस्या तिथीपासून आपल्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली तर तुमचे दिवस बदलतील। तुमचं जे काही भाग्य आहे हे भाग्य चमकायला लागेल। तुमच्या आयुष्यामध्ये असणारा जो वाईट काळ असेल, वाईट शक्ती असेल तर ती नष्ट होईल। शत्रुपेढेतून तुमची मुक्तता होईल। तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप दारिद्र्य असेल, हे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या कष्टांना, तुमच्या कर्मांना नशिबाची साथ मिळत जाईल। 5 पैकी 1, 2 जेवढ्या शक्य असतील तितक्या वस्तू तुम्ही उशीखाली ठेवू शकतात। पण एक जरी वस्तू तुम्ही जर या अमावस्या तिथीपासून आपल्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली तर तुमचं जे भाग्य आहे ते रातोरात चमकायला सुरुवात होईल। आता जास्त वेळ न घेता आपण कुठल्या वस्तू आहेत त्या बघूया। सगळ्यात पहिली गोष्ट ही नकारात्मकता संपवण्यासाठी, बाधा संपवण्यासाठी, रात्री झोपताना काही जर दोष, म्हणजे बऱ्याच वेळा स्वप्न दोष असतो, अगदी झोपेतून दचकून उठणं असेल किंवा रात्री झोपेत बडबडणं असेल, रात्री काहीतरी वाईट स्वप्न किंवा रात्री झोपेमध्ये डोक्यात अनेक विचार असतील, झोप न लागणं असेल, अशा काही गोष्टींचा त्रास होत असेल, एखादी नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत असेल, एखादी वाईट शक्ती तुम्हाला रात्रीच्या वेळी त्रास देत असेल तर त्याच्यासाठी हा पहिला उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे लोखंडी खिळा। लोखंडी खिळा घेतला तरी चालेल, लोखंडी विळा घेतला तरी चालेल, लोखंडाची कुठलीही गोष्ट घेऊ शकतात। या लोखंडाच्या वस्तूला तुम्हाला थोडंसं मध लावायचं आहे। 1 चिमूटभर मध स्प्रेड केलं तरीही चालेल। मध स्प्रेड करायचं। ही लोखंडाची जी वस्तू आहे ती आपल्या शरीराला स्पर्श करा, डोक्याला करा, हाताला करा, कुठेही करा, फक्त आपल्या शरीराला, आपल्या खांद्याला वगैरे गेले तरीही चालेल। आपल्या शरीराला ही लोखंडाची वस्तू स्पर्श करायची आहे आणि आपण रात्री जेव्हा झोपू तेव्हा ही वस्तू आपल्याला आपल्या उशीखाली ठेवायची आहे। लक्षात ठेवा, ही जी कुठली लोखंडाची वस्तू घेतलेली आहे ती अमावस्या तिथीपासून पुढचे 51 दिवस आपल्या उशीखाली ठेवायची आहे। 51 दिवसांच्या आत, खरं तर 51 दिवस खूप सांगतीये, पण त्याच्या आतच स्वप्न दोष, बाधा, नकारात्मकता, सगळ्या वाईट शक्ती नष्ट होतील। तुम्हाला रात्री जो त्रास आहे हा त्रास संपूर्णपणे संपून जाईल। ठीक आहे, आता मी स्वतः करत असणारे किंवा मी स्वतः हा उपाय करते माझ्या मुलीसाठी, पतीसाठी आणि माझ्यासाठी। अगदी खूप वर्षांपासून माझं हे आहे, लोखंडाची वस्तू उशीखाली ठेवते आणि खरं सांगते खूप चांगला अनुभव आहे, काहीही त्रास नाहीये, फक्त आणि फक्त सुखाची झोप आहे। त्याच्यानंतर आता दुसरा उपाय सांगते। दुसरा उपाय जो आहे हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी। आपल्याला अमावस्या तिथीपासून एक मोरपंख घ्यायचा आहे। हे मोरपंख माता लक्ष्मीला स्पर्श, आपल्या देवघराची माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तिला एक स्पर्श करायचा मोरपंखाचा। या मोरपंखात आपली जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे आणि अमावस्या तिथीला हे मोरपंख रात्री झोपताना तुम्हाला उशीखाली ठेवायचं आहे। सकाळी उठल्यानंतर हे मोरपंख देवघरात ठेवायचं। दुसऱ्या दिवशी पुन्हा हे मोरपंख तिथून काढायचं आणि उशीखाली ठेवायचं। कुठल्याही अमावस्या तिथीपासून हा उपाय तुम्हाला सुरू करायचा आहे आणि तो सलग 11 किंवा 21 दिवस करायचा आहे। या दिवसांमध्ये तुमचं भाग्य बदलेल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होईल। ठीक आहे, आता तिसरा उपाय, जो तिसरा उपाय आहे हा शत्रुपेढा नष्ट करण्यासाठी आहे, घराची बांध खुली करण्यासाठी आहे। घरामध्ये जर खूप वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असतील तर त्याच्यासाठी हा तिसरा उपाय। याच्यासाठी तुम्हाला काळ्या रंगाचे, काळे असणारे तीळ घ्यायचे आहेत। एक काळच कपडा घ्या किंवा कागद घेतला तरीही चालेल।
त्यामध्ये 7 चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत, याची कुडी बांधायची आहे, 7 वेळा कालभैरव अष्टकम. हा उपाय हे अमावस्या तिथीला रात्री करायचा आहे. 7 वेळा कालभैरव अष्टकम ती पुडी आपल्या उजव्या हातात घेऊन म्हणायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी काळ्या तिळांची पुडी आहे ती रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्हाला जाग येईल, जेव्हा तुम्ही स्नानासाठी जाल तेव्हा हे जे तीळ आहे ते तुम्हाला उशी खालून काढायचे आहेत आणि हे तीळ जे आहे ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात घालायचे आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. हा उपाय अमावस्या तिथीला जर तुम्ही करायला सुरुवात केली तर प्रत्येक अमावस्येला करा. ही अमावस्या महिन्यातल्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय केल्याने शत्रुपीडा कमी होईल, आयुष्यामध्ये असणारी जी काही बाधा आहे ती नष्ट होईल, नकारात्मक शक्तीचा वावर कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि प्रसन्नता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता चौथा उपाय. हा चौथा उपाय खास लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, आपल्या घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी आणि आपल्या घराची, आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभराट होण्यासाठी हा चौथा उपाय सांगते. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जी खळखळणारी नाणी असतात, 1, 2, 3, 4, 5 रुपयाची, 10 रुपयाची, 20 रुपयाचं पण नाणं आहे, जी खळखळणारी नाणी असतात ही तुम्हाला घ्यायची आहेत. एक 5-6 नाणी घेतली तरी चालतील, 10-15 तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला ही नाणी घ्यायची आहेत. अमावस्या तिथीला रात्री झोपण्यापूर्वी ही खळखळणारी नाणी तुम्हाला एका कापडात ठेवायची. एक पिवळा किंवा लाल रंगाचं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये ही खळखळणारी नाणी ठेवायची. फक्त नाणीच ठेवा, त्याला घट्ट गाठ मारा. आपल्या देवघरामध्ये जी आपली तिजोरी असते, आपल्या देवघरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती असते त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या समोर माता लक्ष्मीच्या चरणांना ही पोटली जी आहे ती स्पर्श करा. मनात असणारी इच्छा पूर्ण करा. दारिद्र्य नष्ट करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करा. त्याच्यानंतर ही पोटली तिथून उचला आणि आपल्या घरातील जी तिजोरी असते त्या तिजोरीमध्ये 5 मिनिटं ठेवा. 5 मिनिटं ही पैशांची पोटली तिजोरीमध्ये ठेवायची आहे. 5 मिनिटांनंतर ती काढायची आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी ती आपल्या उशीखाली ठेवायची आहे. अमावस्या तिथीला रात्रभर ही खळखळणारी उशीखाली ठेवून झोपायची आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल स्वच्छ स्नान वगैरे सगळं आवरायचं आणि ही नाणी घेऊन घराच्या बाहेर पडायचं. मंदिरं असतील किंवा जिथे गोरगरीब लोक असतील ना त्या लोकांना किंवा लहान मुलं असतील तर तिथल्या लहान मुलांना तुम्हाला ही नाणी वाटायची आहेत. हा उपाय देखील तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात. प्रत्येक अमावस्येला हा उपाय केल्याने किंवा हे रात्रभर उशाला घेऊन झोपलेली ही नाणी जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या मुलांना जेव्हा तुम्ही दान कराल तर त्या उपायाने तुमच्या आयुष्यातील गरिबी कमी होईल, दारिद्र्य कमी होईल आणि तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होऊन भरभराट होईल. हा सिद्ध उपाय आहे. शास्त्रात, महापुराणात सांगितलेला हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरचा तुम्हाला शेवटचा आणि 5वा उपाय सांगत आहे. हा उपाय तुम्हाला अमावस्या तिथीलाच करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला रात्री झोपतानाच हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे हळद. तुम्हाला एक हळदीचा तुकडा घ्यायचा आहे. काळी हळद घेतली तरीही चालेल किंवा पिवळी हळद घेतली तरीही चालेल. फक्त हळदीचा एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. हा हळदीचा तुकडा तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारी जी उत्तर दिशा आहे या उत्तर दिशेला तुम्हाला एक वाटी प्लेट घेतली तरी चालेल. उत्तर दिशेला तुम्हाला त्या वाटीमध्ये हळदीचा तुकडा ठेवायचा आहे. रात्री झोपण्यापूर्वी लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरती एक छोटं प्लेट ठेवून त्याच्यावरती एक दिवा लावायचा आहे. ठीक आहे. एक छोटी वाटी घ्यायची, त्यात हळदीचा तुकडा ठेवायचा, वरती एक प्लेट म्हणजे झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती एक दिवा ठेवायचा. या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर सुकी हळद पूजेची असते ती घालायची आहे आणि त्या दिव्यामध्ये किंवा तिथे बसून तुम्हाला एक 5 मिनिटभर तुमच्या आयुष्यामध्ये भाग्योदय होण्यासाठी, लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि जे कनकधारा स्तोत्र आहे, कनकधारा स्तोत्र 5 वेळा म्हणायचं आहे. आणि हा दिवा असाच उत्तर दिशेला प्रज्वलित ठेवायचा पूर्ण अमावस्या तिथीला रात्रभर आणि मग झोपी जायचं. सकाळी उठल्यानंतर हा दिवा तिथून उचलायचा, घासण्यासाठी वगैरे घ्या. दिव्याच्या खाली ठेवलेले जे हळकुंड आहे ते मात्र आपल्यासोबत ठेवा. पुढची अमावस्या येईल त्या अमावस्येला पुन्हा हीच हळद काढायची. ही हळद जी आहे ती कायम आपल्यासोबत ठेवू द्यायची एखाद्या कापडात किंवा कागदात बांधून. आणि पुढची अमावस्या आली की पुन्हा एकदा ती वाटीमध्ये ठेवून त्याच्यावरती दिवा लावून पुन्हा सांगितलेले मंत्र स्तोत्र म्हणून ही हळद अभिमंत्रित करून आपल्यासोबत ठेवायची. याने तुमच्याकडे लक्ष्मी खेचली जाईल, दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होईल, तुमच्या घराची भरभराट होईल. 5 उपाय सांगितलेले आहेत. 5 पैकी 1, 2, 3, 4 जेवढे शक्य तेवढे करा, पण आवर्जून करा. ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.